जय जय रघुवीर समर्थ. सज्जनगडावरती म्हटली जाणारी दैनंदिन राम उपासना आहे आणि ज्या ज्या ठिकाणी हे राम उपासना चालते त्या त्या ठिकाणी करुणाष्टक आणि सवया म्हटल्या जातात. या सवयावरती यथाशक्ती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. आपण आता गेले 3-4 दिवस रोज एक एक सवयी अशी आपण घेतलेली. आधी त्या पहिल्या 4 सवया कोणत्या आहेत ते आपण पाहूया. वंदिला गजवदन. वंदिला गजवदन सुख सुखाचे सदन, जेणे जाळीला मदन त्याचे अंतर्धरा. राम 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 जनसज्जन विश्राम, साधकांचे निजधाम हित आपुले करा. अखंडित निजध्यास, अखंडित निजध्यास धरा अंतरी अभ्यास, बोले भागवत व्यास हरिभजने करा. धीर उदार सुंदर कीर्ती जाणत असे हर, सोडविले सुरवर वरदाय खरा म्हणावा जय जय राम. रामदूत वायुसूत भीम गर्भ जुत्पती, जो नरात वानरात भक्ती प्रेम व्युत्पत्ती. दास दक्ष स्वामी पक्ष नीज काज सारथी, वीर जोर शीर जोर धक्क धिंग मारुती म्हणावा जय जय राम. नाम श्रीराम सुंदर, नाम श्रीराम सुंदर, ध्याती उमा महेश्वर, सिंहासनी रघुवीरंकी सीता शोभरी. लक्ष्मण महावीर, लक्ष्मण महावीर भरत शत्रुघ्न धीर, हनुमंत जोडी कर देवऋषी गाईला. ज्याचे ध्यानी रामदास, ज्याचे ध्यानी रामदास, तेच ध्यान कल्याणास, बंधू दत्तात्रयास राम प्रेमा लाधला. वर्णो राघवाचे यश, वर्णो राघवाचे यश, श्री गुरुचा नामघोष, पूर्व पुण्य हे विशेष लक्षपायी ठेविला म्हणावा जय जय राम. नैनी पाहता हनुमंत, नैनी पाहता हनुमंत, ज्यासी वर्णिती महंत, ज्याचा महिमा अनंत मुख्य प्राण रामाचा. स्वामी रामाचे वहन, स्वामी रामाचे वहन, केले लंकेचे दहन, त्याची कीर्ती गहन बलभीम नामाचा. सदा बांधुनिया माझ, सदा बांधुनिया माझ, करी रामाचे निजकाज, ज्याचे श्री रघुरास सेवक पूर्ण कामाचा. सर्व देवांचा वरिष्ठ, सर्व देवांचा वरिष्ठ, वारीदासाचे हरिष्ठ, रामदास एकनिष्ठ, मारुती हा नेमाचा म्हणावा जय जय राम. असे आपण 4 सवयावरती यथाशक्ती चिंतन झालेले. आजची 5वी सवय पाहूया. श्री समर्थ मुख्य प्राण. श्री समर्थ मुख्य प्राण, सच्चिदानंदाची खाण, जगदोद्धारासी ठाण, मांडले जेणे. अविद्येची ताणाताण, अविद्येची ताणाताण, ममतेची दाणादाण, अभिमानाचा पाषाण फोडिला त्वरे. जीव अत्यंत अजाण, जीव अत्यंत अजाण, त्याची झाले सुजाण, क्वचित घेता आडराण, मार्गी लावतो तुरे. वचन जेवी रामबाण, वचन जेवी रामबाण, कदा नव्हे अप्रमाण, निश्चयशी समाधान, राम राम बोलणे म्हणावा जय जय राम. आता पाहूयात आपण चिंतन या सवयीवरच. ही समर्थांना उद्देशून केलेली सवय आहे. अर्थात त्यांचे शिष्य कल्याण स्वामी आहेत, उद्धव स्वामी आहेत, अनेक शिष्य आहेत. कल्याण स्वामींनीच ही केली असावी असं आपल्याला निश्चित जाणवत आहे त्याच्यावर. कारण समर्थांना सगळ्यात जवळून ओळखणारे कोण आहेत तर कल्याण स्वामी आहेत. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, पण ती लिहिली कोणी? सच्चिदानंद आदरे लेखको झाला. तसं समर्थ रामदास स्वामी दासबोध सांगितलं, पण लिहिला कोणी? कल्याण स्वामींनी लिहिलंय. तर कल्याण स्वामी समर्थांना अत्यंत जवळून जाणत होते. श्री समर्थ मुख्य प्राण. श्री समर्थ आमचे कोण आहेत? मुख्य प्राण आहे.
म्हणजे आम्ही आमच्या प्राणावर जेवढं प्रेम करतो तेवढंच आम्ही आमच्या गुरुवरती म्हणजे समर्थांवर करतो. त्या समर्थांचे गुणगान या सवयीमधून सांगितले. कसे होते समर्थ, काय समर्थांचा अधिकार होता, त्याचं वर्णन या सवयीमध्ये आलेलं आहे. श्री समर्थ मुख्य प्राण सच्चिदानंदाची खाण. आमचे गुरु कसे आहेत, सच्चित आनंद हेच त्यांचं स्वरूप आहे. सच्चित आनंदाची खाण म्हणजे या ठिकाणी हे सच्चित आनंद ओतप्रोत भरून राहिलेले असे आमचे गुरु आहेत. मग गुरु कुणाला म्हटले, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे कोण आहे, गुरु साक्षात परब्रह्म, परब्रह्म आहे. आता हे परब्रह्म कसं आहे, सच्चित आनंद आहे, त्या परब्रह्माचं स्वरूप आहे. आणि गुरु हे परब्रह्म असल्यामुळे ते पण कसे आहेत, सच्चित आनंद स्वरूप आहे. त्यांना शरण आलेल्या शिष्यानाही ते आपणासारखे करती तात्काळ नाही काळवेळ तयार लागेल. त्यांनाही ते सच्चिदानंद स्वरूप प्राप्त करून देतात. सच्चिदानंदाची खाण जगदोद्धारासी ठाण मांडले जेणे. यांचा अवतार कशासाठी, संतांचा अवतार कशासाठी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. बुडती हे जन देखावे ना डोळा म्हणून कळवळा येत असे. संतांचा जन्मच मुळात अवतार आहे. ते आपण जन्म घेतो आणि त्यांचे अवतार आहेत. जगाच्या कल्याणासाठी ते वारंवार अवतार धारण करत असतात निराळ्या स्वरूपामध्ये त्या त्या युगाप्रमाणे. आणि म्हणून आमचे स्वरूप, आमचे गुरु कसे आहेत की ज्यांनी जगाच्या उद्धारासाठी अवतार धारण केलेला आहे. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे श्रीराम. जगदोद्धारासी ठाण मांडले जेणे. जगदोद्धार करायचा हा निश्चय करून आलेले आहेत ते. जगाचा उद्धार हाच त्यांच्या अवताराचा मुख्य भाग आहे. अविद्येची ताणाताण. समर्थाने काय केलं, मनाचे श्लोक लिहिले. आणि मनाचे श्लोक मनाचेच का हो, तर जे जे काही चांगलं किंवा वाईट कृत्य आपल्या हातून घडतं ना, ते पहिल्यांदा आपल्या मनामध्ये विचार येतो आणि मग आपल्या हातून चांगलं किंवा वाईट कृत्य घडतं. मग ज्याच्यातून चांगला किंवा वाईट विचार येणार आहे असं ते मन, त्या मनाला जर चांगल्या विचाराची सवय लावली तर मनात चांगलेच विचार येणार. आणि म्हणून समर्थांनी मनाचे 205 श्लोक लिहिले. आणि त्या 205 श्लोकामध्ये समर्थांनी शेवटी सांगितलंय, जो कोणी हे 205 मनाचे श्लोक वाचेल त्याच्या जीवनामध्ये म्हणजे विचारामध्ये परिवर्तन होऊन जाईल. काय परिवर्तन होईल ते सांगितलं. मनाची शते ऐकता दोष जाती. आपल्या मनामध्ये नाना प्रकारच्या येणारे काय काय वाईट विचार आहेत हे कळलं आणि ते जर नाहीसे झाले, मनाची शते ऐकता दोष जाती,
मनामध्ये येणारे वाईट विचार जर नाहीसे झाले तर मनाचे शते ऐकता दोष जाते. हे मनाचे श्लोक ऐकल्यानंतर मनातले वाईट विचार निघून जातात. मनाला बोध केलाय ना काय, नको रे मना द्रव्य ते पुढीलाचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, घडे भोगणे कर्म हे सगळं कर्म तुला भोगावं लागेल. नको त्या दुसऱ्याच्या पैशावरती डोळा ठेवू नको. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्व उडाले, म्हणून कुडी वासना सांडवेगी, बळे लागला काळा पाटला. मनाला सांगितलं, अरे बाबा उठल्या उठल्या तू काय कर, प्रभाते मने रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वजावा, सदाचार हा थोर सांडू नये रे. सद्मार्गाने जा, सदाचार हा थोर सांडू नये. तो मनाला उपदेश केलाय की उठल्या उठल्या देवाचं नाव घे आणि चांगलं, आज मी दिवसभर चांगलं वागेन असं मनाला सांग. जगदो अविद्येची ताणाताण अशा रीतीने समर्थाने दासबोधाच्या माध्यमातून, निरनिळ्या अभंगाच्या माध्यमातून, निरनिळ्या स्फुटलेखाच्या स्फुटकाव्याच्या मधून समर्थाने जगाला बोध केलेला आहे. त्यांच्या मनातला अज्ञानरूपी अंधकार नाहीसा केला. समर्थ बोध करताना सांगतात, अरे तुमच्यापेक्षा दगड बरा. श्रोतांना राग आला, आम्हाला का दगड म्हणाले. समर्थ सांगतात, टाकीने खपली फोडली परी ते पुन्हा नाही जडली. अरे म्हणाले, एखादा वेडावाकडा दगड आहे, त्याची जर वेडेवाकडेपणा काढून टाकला, त्याची खपली काढून टाकली तर तो दगड चांगला दिसतो का नाही. म्हणजे हो, मग त्या दगडाची काढलेली खपली म्हणजे टवका तो पुन्हा येऊन लागतो का दगडाला. म्हणजे लागत नाही. पण माणसाची, मनुष्याच्या मनातली कुबुद्धी नाहीशी झाली, पुन्हा जर तुम्हाला वाईट संगत मिळाली तर पुन्हा येऊन लागण्याची शक्यता आहे ना. म्हणजे समर्थ अशा रीतीने आपल्या मनामध्ये असलेला अज्ञान रूपी अंधकार नाहीसा करतात. शाश्वत काय अशाश्वत काय याचा विवेक आपल्या मनामध्ये जागृत करतात. आणि म्हणून म्हटलंय की अविद्येची ताणाताण, आपल्या मनातला असलेला अज्ञान रूपी अंधकार ते नाहीसा करतात. अविद्येची ताणाताण, ममतेची दाणादाण, तुमच्या मनातला अज्ञान रूपी अहंकार नाहीसा करतात. ज्ञानाच्या योगाने अज्ञान रूपी अहंकार नाहीसा करतात. आणि काय करतात, ममतेची दाणादाण, आपण ह्या ज्या माया मोहामध्ये गुंतून पडलेलो आहे, त्या माया मोहातनं आपलं मन हळूहळू कसं बाहेर काढायचं हे समर्थ आपल्याला सांगतात. आणि त्यामुळे या ममतेमध्ये, माया मोहामध्ये गुंतलेलं आपलं मन बाहेर निघतं. ते म्हणतात त्याच्यासाठी संसार सोडायची आवश्यकता नाही. प्रपंच करता करताच त्यातलं गुंतलेलं आपलं मन काढून घ्यायचंय. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. अरे म्हणले, आधी प्रपंच धड करा, प्रपंचातली सगळी कर्तव्य कर्म पार पाडा, आणि मग सत्संगाला जाऊन थोडी थोडी मनाची प्रगल्भता वाढवा. हळूहळू त्यामध्ये गुंतलेलं मन हळूहळू काढा. एकदम काढता येत नाही, ते हळूहळू काढावं लागतं. ममतेची दाणादाण हळूहळू समर्थ आपल्याला बोध करत 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 त्या संसारामध्ये गुंतलेलं आपलं मन बाहेर काढतं. आणि काय सांगतात, अरे प्रपंचात कसं राहावं. दगड पाण्यामध्ये असतो पण पाणी आपल्याला शिरू देत नाही, तसं प्रपंचात राहावं पण प्रपंच आपल्यामध्ये शिरू देऊ नये. नाव पाण्यामध्ये राहते पण पाणी आपल्यात शिरू नये. पाणी शिरलं त्या नावेत तर का होईल, नाव बुडून जाईल. तसं आपल्यामध्ये जर प्रपंच घुसला तर आपला उद्धार होणार नाही.
मग नाव जशी पाण्यामध्ये असून सुद्धा पाण्यापासून अलिप्त राहते, तसं आपलं मन, किंवा कमलपत्र चिखलात राहून चिखलापासून अलिप्त राहतं, तसं आपलं मन प्रपंचात असून सुद्धा गुंत्यात गुंतुनी हा पाय माझा मोकळा, आणि रंगात रंगुनी या रंग माझा वेगळा. हे कसं राहावं हे समर्थ आपल्याला शिकवतात. ममतेची दाणादाण, अभिमानाचा पाषाण फोडीला त्वरे. अहंकार आपल्याला असतो, तो अहंकार काढून टाकतात समर्थ. आपल्याला असं वाटतं मी केवढा विद्वान आहे, मी केवढा बुद्धिवान आहे, मी केवढा काय आहे, आणि मग समर्थ त्याला सांगतात अरे ही तुला जी मिळालेली बुद्धी आहे ती कुणी दिली? परमेश्वराने दिली. तुला वाटतं मी एवढा बोलतोय, पण ही बोलण्याची शक्ती सुद्धा तुला परमेश्वराने दिली. जिभेवरनं वारं गेलं तर एक शब्द आपल्याला बोलता येत नाही. म्हणजे जिभेतली शक्ती निघून जाते, डोळ्यातली शक्ती निघून गेली तर आपल्याला वाटतं की जे माझी दृष्टी खूप चांगली आहे, मला चष्मा लागला नाही, काही नाही, मी अजून सुद्धा सुईत दोरा वाहू शकतो. अरे पण ही तुला जी दृष्टी आहे ना, ती दृष्टी हे सुद्धा भगवंताचंच देणं आहे. त्याने ती दृष्टीतली शक्ती काढून घेतली तर डोळे असून दिसणार नाही, कान असून ऐकता येणार नाही, पाय असून चालता येणार नाही. मग आपल्याला हे जे मी करतो हा जो अहंकार आहे तो समर्थ आपल्या मनातला हा अभिमान काढून टाकतात. म्हणतात अरे चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलवी ते हरवे. कुणाच्या सत्तेने हा देह चालतोय ते तू पहा. आणि आपल्याला त्या पंचीकरणाचं ज्ञान देऊन आपल्या मनातला हा अहंकार नाहीसा करतात, अभिमान नाहीसा करतात. अभिमानाचा पाषाण फोडीला त्वरे, झाडाचे ही पान हारे त्याची सत्ता. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्ते वाचून हालू शकत नाही. त्या तुला जे काही सामर्थ्य मिळाले ते त्याचं आहे. ही जाणीव एकदा माणसाला झाली की त्याचा अभिमान नाहीसा होतो. अभिमानाचा पाषाण फोडीला त्वरे, जीव अत्यंत अजाण तेची झाले सुजाण. अज्ञानी जीवाला ज्ञानामृत पाजून, जीव अत्यंत अजाण तेची झाले सुजाण. त्या अज्ञानी माणसाला ज्ञान देऊन हळूहळू त्याला विवेक संपन्न करणं हे समर्थाने केलं. जीव अत्यंत अजाण तेची झाले सुजाण, क्वचित घेता ड्राण मार्गी लावितो तो रेस. थोडस मन इकडे इकडे भरकटायला लागलं की समर्थ सांगतात अरे बाबा सावध राहा बर का. ते मन फार चंचल आहे, तुला वाटतं आपल्या ताब्यात आलं, पण ते कधी तुझ्या ताब्यातनं निघून जाईल त्याचा भरोसा नाही आहे. आणि म्हणून मनावरती सतत नियंत्रण ठेवणं महत्वाचं आहे. मनाला सतत चांगल्या मार्गावर ठेवणं महत्वाचं आहे. आणि म्हणून समर्थ काय म्हणतात, क्वचित घेता आडराण मार्गी लावितो पुढे. थोडं काही आपले शिष्य आपला दिलेला मार्ग सोडून चालायला लागले तर समर्थ त्याला वाघबाण म्हणजे कठीण शब्दाने सांगतात अरे बाबा हा आपला मार्ग नाही बरं का, या मार्गाने जाऊ नका. तुझा उद्धार व्हावा अशी तुझी अपेक्षा आहे ना, मग मी सांगतो त्या मार्गाने जा म्हणजे तुझा उद्धार होईल. आडमार्गाने जाऊ नकोस, राजमार्गाने जावं. क्वचित घेता आडरान मार्गी लावितो त्वरे. थोडंसं इकडे इकडे आपण भरकटायला लागलो की गुरु आपल्याला पुन्हा ताळ्यावर आणतात. अरे रस्ता सोडून चालली तुझी गाडी बाबा, लक्ष ठेव स्टेअरिंगवर. म्हणजे आपल्या हातून काही चुका होत असतील तर आपले गुरु आपल्याला मार्गदर्शन करून आपल्या चुकाची जाणीव देऊन त्या चुका परत न करण्याचा कठोर उपदेश करून पुन्हा त्या शिष्याला मार्गावर आणतात. क्वचित घेता आडराण मार्गे लावितो त्वरे, वचनजीवी रामबाण कदा नव्हे अप्रमाण.
समर्थांचं वचन सुद्धा रामभक्त आहेत ते, म्हणून त्यांचं वचन सुद्धा रामबाण आहे. म्हणजे रामबाण कसा आहे, रामाने जिथे बाण सोडला तिथेच जाऊन लागणार तो, म्हणून त्याला रामबाण म्हणताय. तो दिशा चुकणार नाही, लक्ष चुकणार नाही, त्या लक्षाचा भेद घेणार. तसंच समर्थांची वचन म्हणजे ही रामबाणासारखी आहे, तुम्हाला योग्य ठिकाणीच घेऊन जाणार. तुम्ही त्यांच्या शब्दाचं अनुसरण करत गेलात तर ते तुम्हाला योग्यच ठिकाणी घेऊन जाणार. वचन जेवी रामबाण कधा नव्हे अप्रमाण, कधीच खोटं नाही. वचन कसं आहे त्यांचं, शिष्याने विचारलं की आम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायची, तो देव आम्हाला कसा भेटेल. मग समर्थ सांगतात, भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव, ऐसा अभिप्राव ये ग्रंथी. श्रीराम दासबोधाच्या सुरुवातीलाच ते सांगतात की भक्तीच्या योगाने भगवंताची प्राप्ती तुम्हाला होईल. भक्ती मार्ग सोडू नका, भक्तीच्या मार्गाने जा, तुम्हाला देव नक्की भेटणार, असं समर्थ आग्रहपूर्वक सांगतात. वचन जेवी रामबाण कदा नव्हे अप्रमाण, कधीच खोटं नाही ना. भक्तीच्या मार्गाने गेल्यानंतर देव भेटणारच आहे. बद्ध प्रभू झाला भक्तीने, बद्ध प्रभू झाला, चोख्या संगे ढोरे ओढी. त्या चोखा महाराजावर ढोरं ओढायला जातो भक्तीच्या योगाने. आणि नाथा घरी कावडीनी पाणी भरतोय, म्हणजे हा परमात्मा भक्तीच्या योगाने तुम्हाला प्राप्त होईल हे समर्थाने सांगितलं. आणि ह्या भक्तीच्या योगाने तो कसा प्राप्त होतो तेही शिष्याना निरनिराळी उदाहरणं देऊन सांगितले की पहा भाऊ, या लोकांनी भक्ती केली, ध्रुवाने भक्ती केली, त्याला आढळ पद प्राप्त झालं. प्रल्हादाला भगवंताने उत्तम अशी गती प्राप्त करून दिली. म्हणजे ज्या ज्या लोकांनी भक्ती केली, अहो एक साधा तो गजेंद्र हत्ती, त्यालाही त्या नकरापासून मुक्त केलं. गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. वचन जेवी रामबाण कधा नव्हे अप्रमाण, निश्चयशी समाधान राम राम बोलणे श्रीराम. निश्चयशी समाधान, त्याने सांगितलेल्या मार्गाने आपण निश्चित अशा स्थळाला जाऊन पोहोचतोय निश्चयशी. आणि मग काय होतं, समाधान. निश्चयशी समाधान राम राम बोलणे म्हणावा जय जय राम. ते जे काही ध्येय निश्चित केले त्या मार्गाने चालत गेलो तर भगवंत भेटणारच आहे. निश्चयशी समान राम राम बोलणे म्हणावा जय जय राम. रामनामाचा जय जयकार करावा. रामनाम घेत घेत भक्तीच्या योगाने तो परमात्मा आपलासा करावा. तो देव एकदा आपला झाला की काही मिळवावं लागत नाही हो, लक्षात घ्या. कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळेला दोघंही कृष्णाला मदत मागायला आले होते. दुर्योधनही आला होता आणि अर्जुनही आलेला होता. तेव्हा दुर्योधन म्हणाला, मी पहिल्यांदा आलो, मला काय पाहिजे ती मदत द्या, मग राहिलेली अर्जुनाला द्या. मग कृष्ण म्हणाले, एका बाजूला माझं सगळं सैन्य आहे आणि एका बाजूला मी न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगीन युक्तीच्या चार. एका बाजूला मी आहे, मी हातात शस्त्र धरणार नाही, पण चार चांगल्या गोष्टी सांगेन, असं त्याने सांगितलं. मग दुर्योधनाने काय मागितलं, एका बाजूला म्हणले माझी सगळी नारायणी सेना आहे, सगळी संतती संपत्ती तुला जे पाहिजे ते एका बाजूला. दुर्योधन म्हणून आम्हाला तेच द्या. युद्ध आहे म्हणाले, युद्धात तुमच्या चार गोष्टी ऐकून मी काय करू, त्यातनं पुणे तुम्ही शस्त्र हातात धरणार नाही म्हणाले. मग अर्जुनाला विचारलं, अरे बा दुर्योधनानं तर सगळंच घेतलंय, आता मी एकटाच राहिलो, युद्ध आहे. अर्जुन म्हणाला, मला तुम्हीच पाहिजे. लक्षात घ्या, दुर्योधनाने सगळं मागून घेतलं पण त्याच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही. आणि अर्जुनाने
भगवंताला मागून घेतलं. सगळ्या पांडवांचे प्राण तर वाचलेच, पण युद्धातही यश त्याला प्राप्त झालं. म्हणून समर्थ सांगतात की तो देव आपलासा करा, आपला तो देव करून या घ्यावा. आपला देव करून घ्या. म्हणले का हो, त्या देवाला आपलंसं करून घेतल्यावर काय प्राप्त होईल? तो देवा आपुला झाला, वैभवा कोण पोसते. तो देव एकदा आपला झाला की काय वैभवाला कमी आहे? आपण पुरे म्हणलं तर तो देतच राहतो. पुरे 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 आता देव देता विटेच ना, देत राहतो तो. तुम्ही घेताना थकून जाल, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी जोडी, अशी अवस्था होऊन जाते. तो देव आपलासा करून घ्यावा, आपला तो देव करून या घ्यावा. आपलासा तो देव परमात्मा आपलासा करून घ्यावा. तो देव आपुला झाला, वैभवा कोण पुसते. अशा प्रकारचा मनामध्ये, म्हणजे मी भगवंताला प्राप्त करून घेईन, मी देवाला बाकी काही मागणार नाही. नलगे मुक्ती संपदा. नामदेव महाराजांनी तर काय मागितलं? नामा म्हणे देवा तुझे नलगे मज काही, प्रेम असू दे चित्ती म्हणून हे लागत असे पाहिजे. संत तुकाराम महाराज म्हणतात नलगे मुक्ती संत संगती. तसं समर्थही म्हणतात देवाला काही मागूच नका. पण आपल्याला मागायची जेवढी सवय असते ना, की मागितल्याशिवाय समाधान होत नाही. देव समर्थ म्हणतात तुम्हाला मागितल्याशिवाय समाधान होत नाही ना, मग काय मागायचं तेही मी सांगतो. कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम. काय मागायचं देवाला? मागो नेणे दे रे राम, मजन कळे ते दे रे राम. देवा तुझ्या पुढे काय मागावं कळत नाही. समर्था पुढे काय मागो कळे ना, दुराशा मने बैसली ते ढळे ना. आपल्या मनामध्ये काय मागावं हेच आपल्याला कळत नाही ना. कशात आपलं कल्याण आहे हे आपल्याला कळत नाही, ते देवाला कळतं, आपल्या गुरुला कळतं आपलं कल्याण कशात आहे. म्हणून समर्थ म्हणतात तुला काय मागायचं झालं तर एक गोष्ट आहे, काय मागो देणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम. देवा मला काय मागावं हे कळत नाही, पण ज्यात माझं कल्याण असेल ते मला दे. मागो नेणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम. आणि मला आणखीन काय दे? तुझी आवडी दे रे राम. तेव्हा मला तुझी आवड दे. मी तुझं नाम आहे ना, ते मला गुरुनं सांगितलंय म्हणून घेतो असं नको व्हायला. गुरुनं सांगितलं जप करा म्हणून मी करतोय, गुरुनं सांगितलं भजन करा म्हणून मी करतोय, गुरुनं सांगितलं उपासना करा म्हणून मी करतो, असं होतं आपल्याला. मला तुम्ही सांगितलेली उपासना, तुम्ही जर मार्गदर्शन आवडीने करता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलंय? तुझी आवडी दे रे राम. का आवडीने जर देवाचं नाव घेतलं तर तो देव पावतो ना. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, सकळ जीवांचा करतो सांभाळ, तुझं मोकली राहायचे नाही. म्हणून समर्थ म्हणतात त्या देवाचं नाव आवडीने घ्या. काय म्हटलंय का शेवटच्या याच्यामध्ये? निश्चयशी समाधान, राम राम बोलणे म्हणावा जय जय राम. असं समाधान प्राप्त होतं. आणि हे समाधान बघा संतांच्या जवळच आहे. समाधान साधू जनाचे नियोगे. आपल्याला जर समाधान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर ते समाधान फक्त संतांच्या जवळच आहे. म्हणून या ठिकाणी समर्थांची जी विशेष गुण आहेत ते वर्णन या सवयीमध्ये केलेले आहे. जय जय रघुवीर समर्थ, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा, करोमि यद्यं सकलं परस्मै, नारायणायते समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्ण दामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। जय जय रघुवीर समर्थ।